तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुलगी माझी स्वतःची 6वीला शिकते इथे, तर त्यांची फीस भरायची राहिलेली ह्या वर्षीची. तर त्यांनी फोन वगैरे केले होते आम्हाला, आम्ही भरून घेतो असं सांगितलं होतं, पण त्यांनी फीस भरली नाही म्हणून मुलीला पेपर दिलेले नाही. आज 12 वाजता पेपर संपलाय, आता बोलून घेतलंय त्यांनी पेपरला. तर मला हे म्हणायचं आहे की बाबा तुमची फीस राहिली, तुम्ही पुढच्या वर्षी मुलांना शाळेत येऊ देऊ नका ना, फीस भरल्याशिवाय घेऊ नका तुम्ही. पण मेन परीक्षेच्या दिवशी तुम्ही पेपर देत नाही, कितपत योग्य आहे? लेकरांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतोय? कितवीला विद्यार्थी आहे? 6वीला आहे. मुलगी आहे? हा, मुलगी. ठीक आहे. काय म्हणून त्यांना काय म्हणलं होतं, काय केलं होतं त्यांच्याशी? पेपर म्हणजे त्यांना 10-20 मिनिट फक्त पेपर दिला, जोपर्यंत तुम्ही फीस भरत नाही तुमचे पाले तोपर्यंत पेपर देत नाही असं मुलांना म्हणतायत. शाळेतून फोन केला नंतर त्यांनी? नंतर आता नाही केलेला फोन त्यांनी. म्हणजे तुम्हाला कसं कळालं हे? त्यांना मुलगी घरी आली ना, पेपर संपल्यानंतर मुलगी घरी आली आणि तिने सांगितलं की मला पेपर दिले नाही. ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? मुलीने सांगितलं स्वतः माझ्या नाही, पेपर. मुलीला कोणी सांगितलं? प्रिन्सिपलने वगैरे सांगितलं असेल ना, प्रिन्सिपलच्या आदेशानुसार होणार ना सगळं. जे खालचे टीचर्स वगैरे असतात सगळे प्रिन्सिपलच्या आदेशानुसारच काम करणार ना पुढे. आपण शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करणार आहे. नाव काय आपलं? कुसुम युवराज जाधव. माझं नाव बांगारे विकास शेषराव. हे मुलीचे वडील आहेत आणि आणखी एक आहेत पाल्य, त्यांच्या पण मुलाला दिलेल्या रूम मध्ये कोंडून ठेवलं असं म्हणणं आहे त्यांचं. तर रूम मध्ये कशाला कोण ठेवलं? पेपर बाकीच्या मुलांना पेपर दिले आणि ज्यांना पेपर दिले नाही त्यांना रूम मध्ये ठेवले त्यांनी, जोपर्यंत मुलांचे पेपर नाही दुसऱ्या वर्गामध्ये कोण ठेवलं. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.